नमस्कार. यज्ञ मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माझ्यासोबत फलटण नगरपालिकेचे इलेक्शनचे अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे जे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार राष्ट्रवादी गटाचे आहेत. दादा आपलं नाव सांगा. नमस्कार, मी अमोल प्रकाश बैठे, प्रभाग क्रमांक 9 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या माध्यमातून घड्याळ या चिन्हावर प्रभाग क्रमांक 9 मधून मी आत्ताची निवडणूक लढत आहे. तुम्ही इलेक्शन जाहीर झाल्यापासून प्रचार करताय, कसा जनतेचा प्रतिसाद लागतोय तुम्हाला काय सांगाल? निश्चित प्रतिसाद म्हणावा तर बदल करण्यासाठी जनता आतुरलेली आहे, आसुसलेली आहे. गेल्या 25-30 वर्षात जो काय जनतेला अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाच्या माध्यमातून आता सत्ता परिवर्तन होणार हे निश्चित झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग करतो, मतदारांच्या गाठी भेटी, तिथल्या समस्या, नागरिकांचे असणारे प्रश्न याची सगळी माहिती ज्यावेळेस आमच्या कानावर पडते की जनता आता बदलाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला निश्चित जनता मतदान करून हा बदल घडवून फलटण तालुक्याचा जो आतापर्यंतचा कायापालट व्हायला पाहिजे होता तो कायापालट करण्याकरता माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार आणि आमचे नेते माननीय सचिनदादा पाटील आणि आमचे तालुका अध्यक्ष माननीय श्री शिवरूपराजे कर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला भरघोस मताने विजयी करतील एवढी आशा आणि खात्री आम्हाला या सगळ्या कॅम्पेनिंग मध्ये वाटते. म्हणून निश्चित बदल हा जनतेने घडवायचा ठरवलेला आहे आणि तो बदल येणाऱ्या 20 तारखेला 100% घडल्याशिवाय राहणार नाही. जे तुमचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरदादा नाईक निंबाळकर आणि जे सर्व तुमचे नगरपालिकेचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांना जनतेने आतापर्यंत कसा प्रतिसाद दिला आणि कोणकोणते मुद्दे असे आहेत की तुम्ही ते जनतेचे प्राधान्याने काम करणार आहात तर तुम्हाला निवडून दिल्यानंतर काय सांगाल? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे कमळ या चिन्हावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढतात. त्यांच्या सोबत असणारे भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावर नगरसेवक म्हणून काही आमचे सोबती निवडणूक लढतात आणि काही मंडळी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या माध्यमातून घड्याळ या चिन्हावर इलेक्शन लढतात. आता या सगळ्या इलेक्शनला सामोरं जात असताना जो काय 30-32 वर्षाचा जो कार्यकाळ होता त्या फलटण नगरीने अतिशय त्रासदायक ह्या भूमिकेत अनुभवलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या कॅम्पेनिंग करत असताना नागरिकांचे प्रश्नच इतके की ते आमच्याकडे आशा लावून बसलेले आहेत, आमच्या शमशेरदादांकडे आशा लावून बसलेले आहेत, माननीय खासदार साहेबांकडे आशा लावून बसलेले आहेत, माननीय सचिन पाटलांकडे आशा लावून बसलेले आहेत की या मंडळींच्या हातात केव्हा आपण एकदाची फलटण तालुक्यात शहरातली सत्ता नगरपालिकेची देतोय आणि त्यांच्या माध्यमातून जो काय बॅकलॉग राहिलेला आहे विकासाच्या माध्यमातून तो आम्ही यांच्याकडून सोडवून घेतो. आणि जनतेला ती खात्री आहे की येणाऱ्या काळात जो काही इतिहास घडणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जो विकास घडणार आहे ते फक्त आणि फक्त माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळेस नियुक्ती होईल त्याच्यानंतर फलटण शहराचा कायापालट येणाऱ्या 5 वर्षात झाल्याशिवाय राहणार नाही. राहिला विषय की आम्ही आत्ताच्या राजकारणात काय चाललंय हा विषय गौणच आहे. आम्ही डेव्हलपमेंट विजन घेऊन या फलटण नगरीत आता आम्ही प्रचार प्रसार करतो आणि लोकांनाही तेच अपेक्षित आहे की जनरली बाबा आमच्या मूलभूत गरजांवर आपल्याकडे काय तोडगा आहे का आणि तो तोडगा निश्चित आम्ही या फलटणकर जनतेचे जे काही हाल अपेष्ट झालेल्या सोयी सुविधांच्या माध्यमातून त्या निश्चित आम्ही दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आता सांगायचं झालं तर बरील कामं आम्हाला बरीचशी सांगता येतील. काय असतं माइलस्टोन वर्क म्हणतात त्याला आणि हे माइलस्टोन वर्क जे आपण आता तुम्ही फलटण शहरात ज्यावेळेस आपण फिरला असताल तर तुम्हाला तसं कुठेही चित्र पाहायला मिळणार नाही कारण ती व्यवस्थाच तिथे निर्माण झाली नाही. आत्ताच्या परिस्थितीला आम्ही फलटण शहरामध्ये एक तारांगण घेतोय. तारांगण म्हणजे जेणेकरून आम्हाला एक थोडस बाहेर न येणाऱ्या लोकांसाठी तिथं मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. एक आम्ही सांस्कृतिक भवनाचं नियोजित केलेलं आहे. दुसरी गोष्ट आम्ही सिटी हॉस्पिटल निर्माण करतोय. तिसरी गोष्ट प्रशासकीय इमारत जी आमच्या शहरात आहे जे ग्रामीण भागात आमच्याकडे जे आमचे लोक फलटण शहरात येतात त्यांच्या आम्ही इमारत त्यांच्यासाठी तलाठी कार्यालय काय
त्याची निर्मिती आपण करतोय. प्रशासकीय इमारती आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत. आता पोलीस प्रशासकीय जे काही इमारती आहेत त्याचं आता माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या माध्यमातून आम्ही ते अनावरण सुद्धा आणि हस्तांतरण सुद्धा केलं लोकसेवेत. अशा बरेचसे भरीव काम आहेत आणि त्यातला एक विशेष सांगायचं झालं तर आता जे काय पालखी मार्गाची निर्मिती चालली आहे पण पालखी मार्गाची निर्मिती करण्याच्या मागचा उद्देशच असा आहे की त्या मार्गावरनं श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ऐतिहासिक शहरात ज्यावेळेस येते त्यावेळेस त्या पालखीला सुकर मार्ग असावा आणि त्याच्या मागे असणाऱ्या ज्या काही दिंड्या असतात जे भाविक असतात त्यांचे मार्ग सुकर असावेत आणि त्यांना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तो पालखी मार्गाची निर्मिती माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आता काम चालू आहे. आता राहिला विषय त्याच्या बरोबर काम करत असताना मग त्याचे पाण्याचे प्रश्न असतील. रोड निर्मित करत असताना जे पाण्याच्या पाईपलाईन आम्ही चेंज करून त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण करतोय. कॉन्क्रिटीकरणाचा स्तर जर आपण बघितला प्रत्यक्ष जाऊन तर माझ्या माहितीप्रमाणे साधारण 16 इंचाचा तो लेअर आहे. त्या लेअरची लाईफ जर आपण कॅल्क्युलेट करायची म्हणली एक वैज्ञानिक दृष्ट्या तर किमान 50 वर्ष त्या मार्गाला कुठेही कसल्याही प्रकारचा खड्डा सुद्धा पडणार नाही. म्हणजे येणाऱ्या भविष्य काळात ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत भविष्याचा वेध घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणून माननीय आमचे लोकप्रिय नेते माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाहिले जाते. विजन पॉलिटिक्स त्याला म्हणतात, डेव्हलपमेंट पॉलिटिक्स याला म्हणतात. आणि क्रीडांगण असतील, तुमचे बाग बगीचे असतील, नाना नानी पार्क असतील याच्यासाठी सुद्धा भरघोस निधी आता माननीय सचिन पाटील आमचे राष्ट्रवादीचे आमदार ज्यावेळेस इथं लोकनियुक्त म्हणून निवडून आले त्यांच्या माध्यमातून गेल्या 11 महिन्याच्या पिरियडमध्ये साधारण 100 कोटी रुपये फलटण शहर आणि तालुक्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. ही विकासाची एक रचना आहे आणि काम करायला मानसिकता लागते, इच्छाशक्ती लागते आणि तळमळ लागते. या सगळ्या गोष्टीचा संगम आता भारतीय जनता पार्टी आणि माननीय अजित पवार यांच्या पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ह्याच्यात तुम्हाला तो मिलाप दिसतो. आणि म्हणून फलटण शहरातील जनता एवढी विश्वासार्हता आमच्याबद्दल राखते. म्हणून येणाऱ्या 20 तारखेच्या इलेक्शन मध्ये निश्चित मला स्वतःला वैयक्तिक खात्री आहे की 27 नगरसेवक आणि एक आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय शमशेरसिंह हिंगराव नाईक निंबाळकर कमळ चिन्हावर लढत आहे. बहुमताने फलटणकर जनता यांना फलटणच्या नगरपालिकेचा कारभार सुपूर्द करण्यासाठी आतुरलेले आहे एवढा मला ठाम विश्वास एक कार्यकर्ता म्हणून वाटतो. बाकी शेवट जन्मत आहे, आम्ही त्या जन्मताचा आदरच करणार आहे आणि त्या दिलेल्या जन्मताचा आदर येणाऱ्या काळात फलटण शहरातील जनतेचे जे सामाजिक व्यक्तिगत आरोग्याविषयक प्रश्न असतील, सुरक्षेविषयी प्रश्न असतील हे निश्चितपणे विश्वासाने सांगतो की या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही ते फलटणकरांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी 24/7 आम्ही कार्यरत राहणार आहोत. फलटणच्या जनतेने तुम्हाला निवडून येण्याची संधी दिली तर तुमचे जे अजितदादा गटाचे जे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, जनतेने जर फलटणच्या जनतेने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही कशा प्रकारे निधी आणणार आहात आणि महत्वाचं मूलभूत गरजा आहेत त्या कशा प्रकारे सोडवणार आहात? हा, अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. फलटण म्हणूनच जर आपण हा विचार केला तर ते अगदी कोट्या मानाने विचार केला. आता अखंड भारतात भारतीय जनता पार्टीची सरकार गेले 2014 पासून भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाईजी मोदी हे आता गेले 11 वर्ष झालं पंतप्रधान म्हणून कार्यरत आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आता नवीनच जे काय महायुतीची सत्ता आता महाराष्ट्रात आहे त्याचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्यासोबत असणारे आमचे नेते माननीय अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर हे दोन नेते हे कर्तव्यशील, कर्तबगार आणि सामान्य जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेणारे नेते आहेत आणि त्यांच्या प्रति विश्वासार्हता त्या संबंध अखंड भारताने अनुभवलेले आहे. महाराष्ट्रात सुद्धा त्यात एक विषय आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे लाडक्या बहिणीची योजना आता गेल्या 2 वर्षापासून जी इम्प्लिमेंट केलेली आहे त्याच्यात ज्या काही दीन दुबळ्या महिला होत्या, विधवा असतील, त्याच्यात श्रमिक असतील
अपंग असतील यांना जी काय लाडकी बहीण योजना त्यांनी लागू केली, एवढी मोठी विश्वासार्थाने सामान्य जनतेची जाण असणारी नेते मंडळी राज्यात काम करतात. निश्चित त्यांच्या माध्यमातून त्यांचीच व्यक्तिगत काम करण्याची तळमळ असल्यामुळे आम्हाला आमच्याकडे तर मी ज्या पार्टीत आता उभा आहे घड्याळ या चिन्हावर, त्यांच्याकडे अर्थकारणाची तिजोरी आहे. म्हणजे आणि फलटण आम्हाला जास्त लांब नाही, बारामती आणि फलटण साधारण एक 22-23 किलोमीटरचं अंतर आहे. निश्चित त्यांचा कल हा आमच्याकडे विकासाच्या दृष्टिकोनातून राहणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण जर त्यांचे काय भाषणं ऐकली असतील तर ते फलटणला बारामती बरोबर कसं आणता येईल यासाठी प्रयत्नशील राहणारा नेता आणि दिलेला शब्द पाळणारा नेता, तसेच आमचे दोन्ही नेते तसेच आहेत. त्यामुळं विकासाच्या बाबतीत जर आपण प्रश्न विचारताय तर तो विकासच या नेत्यांनी करायचा ठरवून आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील तरुणांना संधी दिलेली आहे. आणि निश्चित या दोघांच्यावर प्रचंड विश्वास महाराष्ट्रातील जनतेने ठेवलेला असल्यामुळे फलटणकरांना सुद्धा त्याची अनुभूती लवकरच येणाऱ्या 2025 नंतर जे काय बदल घडणार आहेत फलटण शहरात, म्हणजे ते वास्तुरूपे असतील काय प्रॅक्टिकली अदृश्य स्वरूपातले असतील. अदृश्य म्हणण्यापेक्षा म्हणजे जे काम केलं जातं, समजा अंडरग्राऊंड आपल्याला इलेक्ट्रिकल वायर टाकायची असतील, समजा जे काय विद्युत वाहिन्या असतात त्याचं अंडरग्राऊंड केबलिंग ज्यावेळेस करायचं ते अदृश्यच काम म्हणावं लागतं. लोकांना ते दृश्य स्वरूपात दिसत नाही, पण त्याच्या ज्या काही सोयी सुविधा असतात या निश्चितपणे फलटण शहराला येणाऱ्या काळात अनुभवायला मिळतील. आणि त्यांनी असं सांगितलं की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा गटाचे जे नेते आहेत अजितदादा, त्यांच्याकडं उपमुख्यमंत्री पद आणि राज्याचं अर्थ खातं आहे. त्यांच्या माध्यमातून जनतेने जर आम्हाला संधी दिली तर आम्ही त्यांना हक्काने त्यांच्याकडून निधी आणू आणि फलटणचा तुमच्या प्रभाग क्रमांकातल्या ज्या काही समस्या आहेत आणि त्या तुम्ही कशा प्रकारे सोडवणार आहात काय सांगाल? महत्वाचा प्रश्न विचारल्याबद्दल प्रथमतः आपले आभार आणि धन्यवाद. आमच्या प्रभागात प्रामुख्यानं हेरिटेज वास्तू आहे. हेरिटेज वास्तूचा जर उल्लेख करायचा झाला तर जबरेश्वर मंदिर जे शिवभक्तांचं आराध्य दैवत ते मंदिर आमच्या प्रभागात येत आणि त्या प्रभागात मंदिर असल्या तो पुरातत्व खात्याचा विषय आहे. पुरातत्व खात्याशी रिलेटेड असल्यामुळं पुरातत्व खात्याने काही रिस्ट्रिक्शन्स घालून दिलेले आहेत की 100, 200 आणि 300 मीटर पर्यंत तुम्ही कुठलंही कन्स्ट्रक्शन करताना त्यांच्या ज्या काय परवानग्या असतील त्या परवानग्या घेणं येथील नागरिकांना बंधनकारक आहे. आणि ह्या परवानग्या इतक्या क्लिष्ट स्वरूपाच्या आहेत की त्यामुळे आमच्या भागातील काही मंडळींना घर सुविधा करताना येणाऱ्या अडचणी इतक्या भयानक आहेत की बोलायचं काम नाही. आणि विशेष करून माझा व्यक्तिगत भर राहील की जबरेश्वर मंदिराचा जो काय एरिया आहे 100, 200, 300 मीटर पर्यंतचे काय रिस्ट्रिक्शन दिलेले शासनाने, केंद्र शासनाचा अखत्यारीत विषय असल्यामुळे तर निश्चित आम्ही आमचे नेते माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पुरातत्व खात्याच्या केंद्राशी निगडीत असलेल्या प्रश्नाला आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ते इथं आपल्याला एक त्यांची ऑफिस आपल्याला इथं कसं उपलब्ध करून घेता येईल आणि आमच्या भागातील राहणाऱ्या नागरिकांना त्या सगळ्या त्रासातून जाचातून मुक्त कसं करता येईल आणि त्या सगळ्या कार्यप्रणालीला शिथिलता कशी आणता येईल आणि आमच्या नागरिकांची गैरसोय कशी होणार नाही यासाठी मी स्वतः वैयक्तिक विशेष प्रयत्नशील राहणार आहे. कारण कसं असतं, माणसाचं स्वप्न असतं, माणसाने हा प्रगतीचा आलेख जीवनात बाळगलेला असतो आणि त्यानं जर 10 बाय 10ची खुली पत्र्याचीच ठेवायची आयुष्यभर तर तो आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही. त्याला प्रगती करायची असते, त्याची वास्तू नवीन करायची असते. ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याला करायच्या असतात त्यावेळेस या समस्या सामोरे येतात आणि मग यातून आम्ही निश्चितपणे त्यांना आमच्या भागातील नागरिकांना शिथिलता देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. राहिला विषय आमच्या जो काही माझा प्रभाग आहे 9, प्रभाग क्रमांक 9, त्या प्रभागाला जुनी बाजारपेठ एक आम्हाला कनेक्टेड आहे. या जुन्या बाजारपेठेचा विशेष करून उल्लेख काय करावा लागेल, या शहराच्या निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यातली ही बाजारपेठ आहे. पहिली बाजारपेठ होती शुक्रवार पेठ या परिसरात आणि दुसऱ्या टप्प्यातली बाजारपेठ ही रविवार पेठ या भागात आलेली. आणि बाजारपेठेला सुख सुविधा असल्या तरच तिथं ग्राहक आपल्याकडे आकर्षित होणार आहे. आता तिथल्या प्रामुख्याने समस्या आहेत पार्किंग, त्यांना काय सीसीटीव्हीचे कव्हरेज असतील, त्यांचे ड्रेनेज लाईन्स असतील, त्यांना येणारा योग्य पद्धतीनं जे काही नागरिक राहतात त्यांना पाणी पुरवठा असेल तो योग्य दाबाने कसा आपल्याला नियोजित करता येईल, त्याचं टायमिंग आपल्याला शेड्यूल कसं नागरिकांच्या सोयी सुविधेनुसार आपल्याला त्यांना देता येईल यासाठी मी स्वतः वैयक्तिक
विशेष प्रयत्नशील राहणार आहे. आणि आमचे नेते काम करण्यापासून अडवणारे नेते नाही, काम करण्याला मुभा देणारी मंडळी आहेत. आणि त्यांनाही व्यक्तिगत ह्या सगळ्या गोष्टीत आत्मीयता असल्यामुळं आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील युवकांना त्यांनी संधी दिलेली आहे. माझ्यासोबत 21 वर्षाची आमच्या मित्रांची कन्या उभी आहे, राजिया महबूब मेटकरी. मी स्वतः अमोल प्रकाश भोटे, आम्ही दोघंही घड्याळ या चिन्हावर आता या निवडणुकीला सामोरं जात आहे. मग आमच्या सोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत माननीय शमशेरसिंह हिंदराव नाईक निंबाळकर, ते कमळ या चिन्हावर या इलेक्शनला सामोरं. निश्चितपणे आमचं इथं 3 जनरेशन आम्ही एकत्र येऊन काम करायसाठी आम्हाला नेतृत्वाने संधी दिलेली आहे. आणि निश्चित या सगळ्या समस्येवर मार्ग आम्ही येणाऱ्या 5 वर्षात काढू आणि जनतेला आणि तिथल्या व्यापारी मंडळींना कशा सुखसुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. आता तुम्हाला सांगायचं झालं तर आता आपण विकासावर बोलतो, विकास म्हणजे काय हे अगोदर धोरण निश्चित करावं लागेल. तर विकास म्हणजे तुम्ही अगोदर नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही मूलभूत गरज आहेत या तुम्ही त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची आपल्याला आवश्यकता राहते. मग त्याच्यानंतर मग त्यांचे टॅक्सेशन असेल, त्यांच्या इमारतीला येणारा जो काही बांधकामाला जे काही अडचणी असतील त्याच्यातनं त्यांना कशी आपल्याला रिलीफ देता येईल. आमच्या इथे एक दोन भाग असे आहेत की त्याचा विशेष उल्लेख करावा लागेल की मेटकर गल्ली सारखा भाग आहे जिथे गेले 15-20 वर्ष झालं पाण्याच्या समस्येला नागरिक प्रचंड त्रस्त झालेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत कुणी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही. थोडा त्यांच्याकडे दुर्लक्ष करूनच त्यांची व्यवस्था कशी आणखी बिघडेल यासाठी प्रयत्नशील राहिलेले. त्या नागरिकांच्या जर समस्या वेळेत सोडवल्या आणि मी स्वतः त्या भागाशी माझे काही बालपणीचे मित्र आहेत त्या भागात राहणारे, त्यामुळे मी त्या समस्या फार जवळून अनुभवलेल्या आहेत. आता माणसाचा मूलभूत अधिकार आहे की पाणी प्यायला पाहिजे. आता त्याला जर शुद्ध पाणीच येणार नसेल, त्याला जर टायमिंगला पाणीच येणार नसेल तर तो नागरिक त्रस्तच राहणार आहे. बरं, तो पाणी अशुद्ध पिल्यानंतर त्याच्या कुटुंबाला रोगराईला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यासाठी परत हॉस्पिटलायझेशन आलं. ह्या सगळ्या व्यवस्था माणसाला त्रस्त करणार आहेत. आणि निश्चितपणे मेटकर गल्ली सारखा भाग असेल, आमचा पवार गल्ली सारखा भाग असेल, इथं उमाजी नाईक चौकाचा परिसर आहे, तिथेही या सगळ्या समस्या प्रामुख्याने भेडसावणार आहेत ज्या महिलांना विशेष करून त्रासदायक ठरतात. आणि या समस्येतून मार्ग काढण्याकरता निश्चित मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. अशी मी अगदी ज्यांना माझ्या कामाचा आवाका माहिती आहे त्यांना ह्या विशेष करून गोष्टीची जाणीव आहे. आणि आम्ही काय ह्या राजकारणात काय मिळवण्याकरता आलेलो नाही. जे काय परमेश्वराने दिलंय त्यात समाधान मानणारी मंडळी आहे. आम्ही त्या राजकारणाचा वापर स्वतःच्या खाजगी जीवनात बदल घडवण्याकरता मुळीच काम करणारी मंडळी नाही. आमचा इतिहास जर बघितला तर तुम्हाला फलटण शहरात कुणीही तुम्हाला ते अगदी सांगेल की ही मंडळी राजकारणात काय मिळवण्याकरता काम करणार नाही. आम्ही समाजाला आमच्याकडे काय जे जास्त असेल आणि आम्ही समाजासाठी कसे खपू त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणारे मंडळ आहे. आणि नेते आमच्या बरोबर खंबीर पाठीमागे उभे राहतात. त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या भागातील समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः या प्रयत्नशील राहणार आहे. नक्कीच होते. राष्ट्रवादी गटाचे जे उमेदवार प्रभाग क्रमांक 9 चे जे उमेदवार आहेत अमोलजी भोयटे आणि त्यांचे 9 क्रमांकाचे जे सर्व उमेदवार आहेत आणि जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरदादा नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं अमोलजी भोयटे यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.